ACN न्यूज, एक पाऊल महाराष्ट्रासाठी। आज जो आपल्या चिखलीमध्ये जो प्रकार घडला हा सर्व चिखलीने बघितला असेल। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी स्वतः व त्यांचे काही कार्यकर्ते गुंड यांनी अक्षरशः चिखलीमध्ये दादागिरी करून आज बोर्ड फाडले आणि यामध्ये शैलूभाऊ गोंदणे यांनी नगरपालिकेमधून रीतसर अशी परमिशन घेतली होती। हे कुठले भाजपचे कार्यकर्ते नाही किंवा भारतीय जनता पार्टीचे कुठले पदाधिकारी नाही, हे मनसेचे एक चांगले पदाधिकारी आहेत। त्यामुळे राहुल भाऊ यांनी चांगला अभ्यास करून हा विचार करून त्यांनी भारतीय जनता पार्टीवर आरोप करायला पाहिजे होता की भारतीय जनता पार्टीने हे कृत्य केलं। हे कृत्य कोणी दुसऱ्यांना नाही, मनसेचे जे शैलूभाऊ गोंदणे आहेत मामा यांनी रीतसर परमिशन घेऊन ते बोर्ड तिथे लावले होते। आणि आपल्याला एवढीच वाटतंय भाऊ, तुम्ही बँक म्हणताय आम्ही बुडवली नाही किंवा माझ्याकडे कुठल्याही प्रकारची जिल्हा बँक नाही, असं जर नसतं तर तुम्ही ते बोर्ड तुम्ही फाडले नसते। त्या बँकेचे पैसे तुम्ही बुडवलेले आहे हे तुम्ही आज सर्व मतदारसंघातल्या लोकांना सिद्ध करून दाखवलं। आमच्या शेतकऱ्याची ती बँक तुम्ही बुडवली हे आम्ही तुम्हाला चौकात, मी सांगतो सतीश काकडे, तुम्ही माले साहेबांना काय चॅलेंज करता? माले साहेबांच्या अगोदर, ताईच्या अगोदर आम्ही शेतकरी, त्या बँकेचे खातेदार, आम्हीच तुम्हाला भर चौकात बोलून तुम्हाला आम्ही त्या बँकेची तुमच्याकडे बँक आहे हे तुम्हाला दाखवून देतो। तुम्ही वारंवार माले साहेब, ताई यांच्या विरोधात जो निगेटिव्ह पसरवता, हा चुकीचा निगेटिव्ह तुम्ही पसरू नका। यामध्ये स्वतः तुम्ही बँक बुडवलेली आहे। जर तुम्ही बँक बुडवलेली नसती तर आज तुम्ही हे असे बोर्ड फाडले नसते। जर तुम्हाला जी आज मिरची लागली, तुम्ही सांगताय आज तुम्हाला ही मिरची लागली म्हणून तुम्ही हे बोर्ड फाडले, तुमच्याकडे जरी बँक नसती तर तुम्ही हे बोर्ड फाडले नसते। एवढंच सांगता तर तुम्ही त्या अमोल डुकरे व पवन डुकरे यांची शेती सुद्धा तुम्ही हडप केलेली आहे। तुमच्या सातबाऱ्यात, तुमच्या कॉलेजच्या सातबाऱ्यात त्या शेतकऱ्यांच्या, त्या शेतमजुरांचे दोघांचे नाव आहे। तुम्हाला एवढीच कळवळ आहे, एवढीच तुम्हाला वाटतं की मी धुतल्या तांदूळाचा आहे, तर त्या शेतकऱ्याची तुम्ही भर चौकात त्या शेतकऱ्याचा सातबारा वापस व त्याची जमीन वापस करणार आहात का? हा माझा तुम्हाला प्रश्न व हा माझा तुम्हाला सवाल आहे। आणि तुम्ही याला त्याला चौकामध्ये काय बोलवता? आमच्या साहेबांना तुम्ही चौकामध्ये काय बोलवता? आम्ही तुम्हाला चौकात येऊन भेटतो, आम्ही तुम्हाला सांगतो की तुमच्याकडे किती बँक आहे व पवन डुकरे व अमोल डुकरे याची शेती तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने आहे हे आम्ही तुम्हाला दाखवतो। तसाच विषय सावरगाव डुकरेचा ग्रामपंचायतचा, साहेब तुम्ही एवढ्या गोष्टी करायला नाही पाहिजेत। तुम्ही तुमचा जो पराभव आहे हा तुम्ही स्वीकारायला पाहिजेत, कारण हा जनमत हे लोकांचं जनमत होतं, हे तुम्ही सिद्ध करायला पाहिजे होतं। तुम्हाला लोकांनी मतदान कमी करून तुम्हाला पाडले। तुम्ही वोट चोरीच्या गोष्टी काय करतायत? तुमचे सगळे कारनामे अख्ख्या चिखली तालुक्याला व जिल्ह्याला माहिती आहे। तुम्ही त्याच्या अगोदर आमदार कसे झालात व तुम्ही तुमच्या कॉलेजच्या मुलांचे नाव कसे मतदार यादीत ऍड करून तुम्ही कसे मतदान घेतले हे सर्व जनतेला माहिती आहे। सुजाण नागरिकांना विचारा तुम्ही काय काय याच्या अगोदर कारनामे केलेत आणि तुम्ही काय वोट चोरीच्या गोष्टी आम्हाला सांगताय व आमच्या ताईंना व साहेबांना सांगताय। साहेबाची तुम्ही काय बरोबरी कराल? साहेब आमचे देव माणसं आहेत, ताई आमची देव माणसं आहेत। तुमच्यासारखे असे बँक बुडवणारे व सावरगाव डुकरे येथील ग्रामपंचायतीच्या कितीतरी कोट्यावधी रुपये तुमच्यावर टॅक्स आहे, तो तुम्ही का नाही भरत? तुम्ही एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी करता व तुम्ही एवढ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगता की मी खूप दिवसानंतर लाईव्ह आलो। तुम्हाला लाईव्ह आले फार चांगली गोष्ट आहे, परंतु आमच्या शेतकऱ्याची बँक भरा आणि कोर्टाचा पुरावा आमच्यासोबत सुद्धा आहे। साहेब तुमच्याकडे बँक किती आहे? 1 कोटी रुपये बँक तुमच्याकडे, सॉरी 100 कोटी रुपये बँक तुमच्याकडे आहे। 1 कोटी नाही, 100 कोटी बँक तुमच्याकडे आहे। हे आम्ही तुम्हाला चौकात, शिवाजी महाराज चौकात, आम्ही तुम्हाला महाराजांच्या चौकात, भर चौकात तुम्हाला आम्ही शेतकरी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवू। तुम्ही माले साहेबांना काय चॅलेंज करता? आम्ही तुम्हाला चॅलेंज करतो, तुम्ही या चौकात, आम्ही तुम्हाला चौकात भेटतो। तुम्हाला कधी पुरावे पाहिजेत आणि कधी 1 to 1 भेटायचं आणि कसं बोलायचं तुम्ही आम्हाला सांगा। आम्ही तुमच्यासाठी तुमच्यासोबत बोलायला कधी पण तयार आहे। आणि गुंड तुम्ही आम्हाला म्हणता, गुंड तुम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीला म्हणता, स्वतः तुम्ही गुंडगिरीची प्रवृत्तीचे आहात। तुम्ही सांगता आमचा कार्यक्रम होता, अरे त्या माणसाकडे, शैलू मामाकडे रीतसर परमिशन आहे नगरपालिकेची, त्यांना नगरपालिकेने परमिशन द्यायला नको होती। मग
त्यांच्याकडे रीतसर परमिशन आहे आणि त्यांनी स्वतः बोर्ड लावलेले होते. तुमच्यात दमक असेल तर त्यांना 1 to 1 भेटा. तुम्ही साहेबांना आणि ताईंना काय बोलता याबद्दल? तुम्हाला डर तुम्हाला आहे, त्यांच्याबद्दल डर तुम्हाला आहे. ताईला आणि साहेबाला डर नाही, म्हणून तुम्ही असे कृत्य करता आणि म्हणून तुम्ही साहेबांचं आणि ताईंचं वारंवार नाव घेता. आणि तुम्हाला शेतकऱ्याचा एवढा कळवळच आहे. माझ्या गावचे बोरगाव काकडेचा आहे, तुमच्या बँकेचा खातेदार आहे. मी तुम्हाला पुराव्यानिशी दाखवतो. त्याच्याकडे बँक तुमची होती, तुम्ही त्याला दमदाटी करून, तुमच्या अधिकाऱ्यांनी दमदाटी करून त्याला ती बँक भराव लावली. त्याची परिस्थिती नाजूक असताना तो तुमच्या समोर हातपाय जोडत होता आणि सांगत होता मी तुमचे भाऊ तुमची बँक थोड्या दिवसातच भरेल. पण अक्षरशः तुम्ही त्याचा घास हिसकावला. तुम्ही त्याला शेती विकून तुमची बँक भराव लावली. मग आमची शेतकऱ्याची बँक, आमच्या घामाची कष्टाची बँक तुम्ही आज बुडवली. ही बँक तुम्ही भरणार आहात का? याचं उत्तर तुम्ही सर्व जनतेला द्यावं, या चिखली तालुक्याच्या जनतेला द्यावं. त्या प्रत्येक जिल्हा बँकेच्या खातेदाराला तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्यावं. तुम्ही कोर्टाच्या गोष्टी सांगू नका, चौकातल्या गोष्टी सांगा. चौकात आम्ही येतो आणि चौकात तुम्ही आम्हाला या शेतकऱ्यांना, या बँकेच्या खातेदारांना सांगा की माझ्याकडे कुठल्याही प्रकारची बँक नाही. तसेच आमच्याकडे कोर्टाचे सर्व पुरावे सुद्धा आहेत की तुमच्याकडे किती बँक आहे. सावरगाव डुकरेचा तुमच्याकडे ग्रामपंचायतचा किती थकबाकी टॅक्स आहे आणि अमोल डुकरे व पवन डुकरे याची शेती तुम्ही तात्काळ त्याला वापस करावी. हे जर करणार असाल तरच तुम्ही आपण मीडिया समोर येऊन व असं लाईव्ह येऊन बोललं पाहिजेत. अन्यथा अशा चुकीच्या गोष्टी या मतदारसंघात फैलू नये. आणि हा मतदारसंघ सुद्धा खूप हुशार झालेला आहे, जो कधी न भूतो न भविष्य असा विकास माननीय श्वेताताई महाले पाटील व महाले साहेब यांनी आपल्या मतदारसंघासाठी आणलाय आणि आणत राहतील. तुम्ही जळत राहा, आम्ही निधी आणत राहू, एवढं लक्षात ठेवा भाऊ. समजलं? जळत आम्ही नाही, मिरच्या तुम्हाला लागतायत. तुम्हाला हा विकास दिसत नाही. तुम्ही रेस्ट हाऊसचं काम काढलं, तुम्ही त्या रेस्ट हाऊस मध्ये पण तिथे राडा केला. राडे धिंगाणे करायची सवय तुम्हाला आहे, आम्हाला नाही. आम्ही शांतवादी लोक आहोत. आम्हाला विकास आणि या जनतेचा विकास एवढंच फक्त आमच्या ताई साहेबांच्या लक्षात आणि महाले साहेबांच्या लक्षात आहे. आणि या इथल्या तरुणांना कसा रोजगार मिळेल एवढंच त्यांच्या ध्यानात आहे. तुमच्या ध्यानात फक्त धिंगाणे करायचे आणि गोंधळ करायचा एवढंच तुमच्या ध्यानात आहे. बाकी कुठेच काही नाही. फक्त मी चर्चेत कसा राहील, मी मतदारसंघात माझं नाव कसं राहील, असे दांगडू करून व असे कामं करून माणूस भाऊ मतदारसंघात माणूस राहत नसतं. तुम्ही जे शेतकऱ्याची बँक बुडवली ती पहिली भरा, सावरगावचा टॅक्स भरा आणि अमोल डुकरे पवन डुकरेची शेती वापस करा आणि मगच जनतेला समोर लाईव्ह येऊन बोला.